पुण्याच्या स्वारगेटमध्ये 26 वर्षीय तरुणीवरती बलात्कार केलेला नराधम आरोपी दत्तात्रय गाडे हा त्याच्याच गावी म्हणजे शिरूर तालुक्यातील गुणाट या ठिकाणी लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली आणि याच अनुषंगाने काल रात्री म्हणजे जवळजवळ 70 तासाच्या ऑपरेशननंतर दत्तात्रय गाडे याला पोलिसांना पकडण्यामध्ये यश आलं। खरं तर स्थानिक ग्रामस्थ असतील, पोलीस प्रशासन असेल यांच्या मदतीने दत्तात्रयला पकडण्यात आलं। आपल्यासोबत तेथील काही ग्रामस्थ सुद्धा आहेत। मला सांगा की काल ज्या पद्धतीने आपण पाहिले की दत्तात्रय गाडेला पकडले त्यावेळेस तुम्ही इथे होतात, काय सांगाल? आम्ही पकडले, त्याला इथं आवाज दिला होता, ते साहेब साहेब करून आले इकडनं अंधारातून, म्हणून आम्ही त्या आवाजाने इकडे आलो आणि ते इथं आढळून आले आम्हाला। मग तुमचे भाऊ गणेश गव्हाणे आहेत, त्यांनी असा दावा केला होता की माझ्या भावाला मारलं, म्हणजे तुम्हाला मारला असा दावा केला होता म्हणून मला फक्त विचारपूस केली, दुसरं काय नाही केलं। त्यांनी असा दावा केला होता की मारलं म्हणून मी त्याचा राग मनात धरून त्याला पकडलं। नाही फक्त दमदाटी देऊन विचारलं बा पोलिसांनी, बा तुमचं काय दत्त्याचं हे असं विचारलं, दुसरं काय नाही। नक्की काल तुम्ही इथं होतात, काल रात्रीच्या सुमारामध्ये ड्रोनच्या मार्फत त्याला आवाज देण्यात आला, काय सांगाल एकंदरीत? नाही, एकतर तो 2-3 दिवस पोलिसांना चकवा देत होता आणि अचानक काय हे आपले गणेश गावणे असन ते नेमके इथं बसलेले असताना त्यांना आवाज आला आणि मग ते सगळे पळत येऊन त्याला धरलं, म्हणजे स्वतः होऊनच तो ग्राउंडवर आला। आपल्यासोबत पोलीस पाटील पण आहेत। पाटील, मला सांगायच्या पद्धतीने काल तुम्ही 2 दिवस पोलिसांना सहकार्य करताय, काल ड्रोनच्या माध्यमातून तुम्ही आवाज दिल्यानंतर कुठेतरी दत्तात्रय गाडे हा बाहेर आला, काय सांगाल, काय अनुभव होता? मला वरिष्ठांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी सांगितलं की पाटील तुम्ही एक कॉल द्या, त्या हिशोबाने मी पण त्याला कॉल दिला। माझ्यानंतर आपल्या शिरूर पोलिसांचे जाधव साहेब त्यांनी पण त्यांचा पण फोनद्वारे मी त्यांना कॉल दिला। कॉल दिल्याच्या नंतर एक 4-5 मिनिटांनी आम्हाला फोन आला की त्याला पकडलाय पाटील आणि त्याला तुमच्याशी बोलायचंय। त्या अनुषंगाने आम्ही इथं आलो, आम्ही त्याचं माझं बोलणं झालं फोनवर। तो म्हणला पाटील तुम्ही इकडे या, जाधव साहेबांना घेऊन इकडे या। आम्ही इथं आलो तोपर्यंत त्याला स्वारगेट पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं। पण तुमच्याशी काहीतरी बोलायचं होतं, त्याची काहीतरी शेवटची म्हणजे पोलीस अटक होण्याअगोदर काहीतरी त्याची मागणी होती, काहीतरी काय मागणी असावी तुम्हाला काय वाटते? त्याची मागणी फक्त माझ्या मुलाला जपा म्हणून, माझ्या मुलाकडे लक्ष द्या, माझ्याकडून चूक झाली असं, म्हणजे हे ज्यांनी पाहिलं माझ्याकडनं चूक झाली, माझ्या मुलाला जपा। काय सांगत होते, म्हणजे काय चूक झाली, काय काय म्हणत होते? मला माझ्या आपल्या समोर नाही बोलला तो, पण दुसऱ्या व्यक्ती समोर बोललाय की बाबा माझ्याकडून जी चूक झाली ती झाली, पण आता माझ्या मुलाला तुम्ही सगळी मिळून जपा, असं म्हणजे एका व्यक्तीबरोबर बोलला तो। तर नक्की ज्या पद्धतीने पाहिलं की खरं तर काल रात्री ज्यावेळेस पकडण्यात आलं त्यावेळेस त्याची काहीतरी इच्छा होती, त्याला कोणाशी तरी बोलायचं होतं, तेच बोलायचं होतं की माझ्या मुलाला जपा, माझ्याकडनं चूक झाली मात्र माझ्या मुलाला इथून पुढे जपा, अशी मागणी या ठिकाणी खरं तर दत्तात्रय गाडे करताना आपल्याला पाहायला मिळते। आणि एकंदरीत जवळजवळ 70 तासाच्या ऑपरेशननंतर गणेश गाडेला ग्रामस्थांच्या मदतीने पकडण्यात यश आलेलं आहे। त्यामुळे एकनाथ समी, सुनील टेके, TV9 मराठी, शिरूर, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।